आगामी महानगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षण आणि नव्या वॉर्ड रचनेनुसारच होणार आहेत। याच मुद्द्यावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिक्कामोर्तब झालेला आहे। जुन्या वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणुकांची मागणी जी होती ती फेटाळण्यात आलेली असून प्रभाग रचना पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुद्धा फेटाळून लावलेली आहे। लातूरमधील औसा नगरपालिका निवडणूक 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती। ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आज फेटाळून लावण्यात आलेली आहे। ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेतली जावी असं निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टानं आज आणखी एक याचिका फेटाळून लावलेली आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतमधनं महानगरपालिकेतनं येतं, जवळपास 13,000 पोस्ट 13,000 सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या। आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदार असलेला ओबीसी समाज, या समाजाला 27% आरक्षण हे जे कायद्याने आहे, हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे। आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।